आरो, मी तुला काही प्रश्न विचारतो इतिहासाबद्दल, म्हणजे शिवरायांबद्दल. त्याचे उत्तर मला देशील का? हो. ओके. शिवरायांनी राज्यकारभार किती खात्यामध्ये विभागणी केली होती? 8. व्हेरी गुड. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळाचे सचिव कोण होते? अनाजी पंत. व्हेरी गुड. शिवरायांनी स्वराज्यातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय कशी करून दिली होती? काय बांधून दिले त्यांनी? विहिरी बांधल्या का, कालवे बांधले का, ओढे बांधले का, छोटे मोठे बंधारे बांधले? छोटे मोठे बंधारे बांधले. ओके, व्हेरी गुड. कर्नाटकातील मल्लम्मा देसाई यांनी शिवाजी महाराजांना कोणता किताब दिला बरं? सावित्री. व्हेरी गुड. बजाजी नाईक निंबाळकर हा शिवरायांचा कोण होता? मेहुणा. व्हेरी गुड. हंबीरराव मोहिते यांच्याकडे कोणते पद होते? सेनापती. व्हेरी गुड. रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांच्याकडे कोणते पद होते? मात्य. अमात्य. व्हेरी गुड. मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे कोणते पद होते? म्हणजे मोरेश्वर पंडितराव यांच्याकडे कोणते पद होते? पंडितराव. ओके, व्हेरी गुड. बरं, आता मला हे सांग, शिवाजी महाराजांच्या भावांचे नावं काय होते? म्हणजे व्यंकोजी राजे भोसले. हां. आणि त्यांच्या मुलांचे नावं काय होते शिवाजी महाराजांच्या? 3. कोणते कोणते? एकाचं नाव राजाराम, आणि एकाचं नाव शाहू महाराज, आणि एकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज. ओके. आता शिवाजी महाराजांचं बालपण कोण्या किल्ल्यामध्ये गेलं? शिवनेरी. शिवनेरी. आणि त्यांनी पहिला कोणता किल्ला जिंकला? तोरणा. तोरणा. व्हेरी गुड. तोरणा फोर्ट. तोरणा फोर्ट. व्हेरी गुड. आणि आपल्या पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण कुठं गेलं? ते लाल महाल. लाल महल. व्हेरी गुड. आणि आता मला सांग, शिवाजी महाराजांनी कुणाचे बोटं कापले? शाहिस्ता खान. ओके. आणि त्याचं शाहिस्ता खानाचा मुलगा होता, त्याचं अब्बू हां असं हां. त्याला काय केलं? मारून टाकलं. मारून टाकलं. बरं. आता शिवाजी महाराजांनी अजून कोणते कोणते किल्ले जिंकले? तोरणा, रायगड, राजगड, तिकोना, सिंहगड आणि हरिहर. अजून? भैरवगड आणि हां ते सिंहगड. ओके. आणि अजून एक किल्ला हां सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग. अजून? पन्हाळा. अजून? विशाळगड. अजून? विशाळगड आणि गोडखी हे पुरंदर. पुरंदर. व्हेरी गुड. बरं, मला हे सांग, शिवाजी महाराजांनी कुणाकुणासोबत युद्ध केले होते? आदिलशाह अजून? आणि निजामशाह. निजामशाह. अजून? ते म्हणजे कोणाचे? आदिलशाह, निजामशाह. आज आदिलशाहमध्ये कुणासोबत युद्ध केले होते? आदिलशाहीमध्ये लोकांना त्रास देत होता म्हणून केलं होतं. त्या आदिलशाहचं दुसरं नाव काय होतं अजून? अबुल हसन. अबुल हसन. आणि निजामशाहमध्ये कोण होतं? निजामशाहमध्ये आदिलशाहचं. बरं, मुघलांसोबत युद्ध केलं होतं का शिवाजी महाराजांनी? हो. कुठं केलं होतं त्यांनी युद्ध? त्या गावाच्या तिथं. कोण्या? मैदान. म्हणजे काय? म्हणजे शिवाजी महाराजांनी औरंगजेबसोबत काही युद्ध केले होते का? नाही. नाही त्या केले. दिवशी व्यंकोजी राजे हां त्याला लढायला तयार नव्हते, हां आणि ते तिथं तंजावरला गेले. हां. आणि अजून काय केलं तंजावरला जाऊन? तिथं त्यांना ते काय न सांगता तो तिथं तंजावरला गेला. कोण गेला? व्यंकोजी राजे भोसले. बरं. कुणाला न सांगता गेले? छत्रपती शिवाजी महाराज. बरं. आता मला हे सांग, तानाजी मालुसरे यांच्याबद्दल काही माहिती आहे का? हा, माहिती आहे. काय? तानाजी मालुसरेकडे 500 मावळे होते. त्यांनी कोंढाणा चढला. त्यांनी एक घोरपड, म्हणजे त्याचं नाव होतं यशवंती. त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तो खाली पडला. आणि त्यांनी तानाजीने त्याला रागात त्याला यशवंतीला म्हणलं, यशवंती, जर तू
चढला नाही त्यानंतर मी तुझे तुकडे करून टाकेल असं त्यांनी म्हणलं. आणि त्या दिवशी त्यांनी यशवंती चढायला गेला आणि त्या दिवशी तानाजीकडे 500 मावळे होते आणि सूर्याजीकडे तो 300 मावळे होते. तो 500 मावळे आणि त्याच्याकडे 300 मावळे होते, 800 मावळे होते. त्यांनी कोंढाणा चढण्याचा प्रयत्न केला आणि ते मिर्झा राजाचं जयसिंग उदयबान पंत कडक आणि त्याच्याकडे 5 लाख सैनिक होते आणि त्यांनी कोंढाणा चढला. त्या दिवशी त्यांची घनघोर युद्ध सुरू झाली आणि तानाजी मालुसरे आणि उदयबान यांची लढाई सुरू झाली आणि त्या दिवशी उदयबानांनी तानाजीची ढाल तोडली आणि त्यांनी हे असते ना, हे काय म्हणतात, फेटार असं त्याला बांधलं होतं. आणि त्यांनी तानाजींनी त्या दिवशी उदयबानांनी त्याचा हात कापला आणि त्या दिवशी त्यांनी फेटार बांधला आणि तानाजी मालुसरे आणि उदयबान आणि तानाजी ते मरण पावले आणि ते सगळे मावळे पळू लागले. आणि ते सूर्य म्हणते तानाजीचा भाऊ सूर्याजी होता, त्यांनी त्याचा दोरच कापून टाकला आणि त्या सूर्याजींनी त्या मावळ्यांना म्हणाला, अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय, तुम्ही धागोबाई सारखे का पळत आहे, मागे फिरा, शत्रू आहे तिथे आणि त्याच्या सोबत युद्ध करा असं त्यांनी म्हणलं. आणि ते मावळे त्या शत्रूवर हमला करत होते तेव्हा सूर्याजी आणि त्या दिवशी सूर्याजी त्या मावळे एक सरदार त्याची शिवाजी महाराजांकडे आला आणि ते तानाजीचा मृत्यू झाला. आणि सूर्याजी म्हणत होता, महाराज आता तानाजी नाही राहत, आपल्याला सोडून गेला. बरं, आग्र्याची जे हे झाली होती, आग्र्याला जे शिवाजी महाराजांना बंदिस्त केलं होतं, त्याच्याबद्दल काय सांगू शकतो तू? ॲक्च्युली मला माहिती आहे, पण हे पिक्चरमधलं होतं. त्या दिवशी पुरंदरमध्ये शिवाजी महाराजांनी त्यांना मिर्झा राजेला 23 किल्ले दिले आणि जेव्हा महाराज राजगडावर होते तेव्हा ते आग्र्याची तयारी सूट झाली. त्यांच्याकडे 2 सरदार होते, एकाचं नाव होतं हे काहीतरी हिरोजी फजल मदारी, काय म्हणतात त्याला, मदारी एक त्याचं, आणि त्याचे आपले पुत्र संभाजी महाराज होते. आणि शिवाजी महाराजांनी त्या दिवशी आग्र्यातून त्यांनी बोललं की मी त्यांच्यासोबत बादशाहसोबत ओढरला आणि ते पळून त्या दिवशी तिथं संभाजी महाराजांना त्यांना कैद केलं आणि त्याला महाराष्ट्रात जाऊन दिला नाही. आणि त्या दिवशी त्यांनी खोकल्याचे नाटक केले. आता त्या दिवशी ते एक सरदार मुघल सैनिक त्याला दवाई आणायला गेले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल त्या दिवशी आग्र्यातून सुखे केले. त्या दिवशी मिठाईचे पेटारे त्याचे चेक करत होते आणि म्हणत होते जाओ असं निघून. आधी त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना मथुरेत ठेवलं आणि छत्रपती शिवाजी महाराज गेले किल्ल्यावर म्हणजे राजगड, तिथं गेले आणि ते सुखरूप पोहोचले. हो. आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल काही माहिती आहे का? नाही का? त्याच्यानंतर पेशव्यांबद्दल काय माहिती आहे? म्हणजे पेशवा बाजीराव पेशवे नाही माहिती, त्यांच्याबद्दल नाही माहिती. अजून कुणाबद्दल माहिती आहे तुला? मला ते पुरंदरचं आवडतं. पुरंदरचं काय होतं? दिलेर त्या दिवशी मुरारबाजी नावाचा एक सरदार होता, शिवाजी महाराजांचा सरदार होता. आणि त्या दिवशी पुरंदरमध्ये दिलेर खान मिर्झा राजे जयसिंग याच्याकडे 5000 सैनिक होते आणि त्या दिवशी पुरंदरला तोफेचा मारा केला. आणि पुरंदर मुरारबाजीकडे 700 मावळे होते. 700 मावळे घेऊन तो तेथे लढाई झाली आणि दिलेर खान अंबारीत बसला आणि तो म्हणत होता, मुरारबाजी तू आजपासून मी तुझ्यासोबत बक्षीस देत आहे, तू माझ्याजवळ ये, कहू तुला बादशाह की तुला सरदार दे. मुरारबाजीला राग आला आणि म्हणाला, अरे आम्ही शिवाजी महाराजांचे माणसे, तू दिलेलं कौल तू काय करणार, मला काय नको तुझा बादशाह की बक्षीस. आणि त्या दिवशी मुरारबाजी तेव्हा तो तिथं दिलेर खानावर हमला करणार तेव्हा त्यांनी दिलेर खानाने अंबारीतून त्यांनी बाण सोडला आणि त्याच्या मुरारबाजीच्या कंठ्यात शिरला आणि तो जमिनीवर कोसळला आणि मुरारबाजीचा मृत्यू झाला. अजून कुणाबद्दल सांगता येईल तुला? अजून पन्हाळगडात सुके कसे केले? कसे सांग बरं. त्या दिवशी
10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 किल्ले जिंकले. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळच्या एरिया म्हणजे भगवा फडकवला आणि त्या दिवशी आदिलशहा चिडला आणि त्याला सिद्दी जोहर नावाचा एक तो क्रूर, त्याच्याकडे 5 लाख सैनिक होते. हत्ती, घोडा, उंट, तोफा, दारूगोळे, सैनिक, त्याच्याकडे सैनिक होतात. त्या सिद्दी जोहरने पन्हाळ गडाला वेढा दिला. पन्हाळा म्हणजे फोर्ट, म्हणजे पन्हाळ गडात सुटके कसे करायचे हे जेव्हा शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरला पत्र लिहून दिलं, शिवाजी महाराजांनी सिद्दी जोहरला पत्र लिहून दिलं, आम्ही तुमचे किल्ले परत देतो, तुम्ही वेढे सोडून द्या, असे त्यांनी म्हणले. आणि सिद्दी जोहरनी त्या दिवशी त्यांच्याकडे 600 मावळे घेऊन रायाजी बांधव तो भैरजींनी शिवाजी महाराजांचे कपडे घालायला सांगितले, पण त्याचे नाव होते शिवाकाशीत. शिवाकाशीत ते शिवाजी महाराजांचे कपडे घालायला सांगितले. सिद्दी जोहरनी त्या दिवशी तिथं पार्टी करत होते आणि त्याच्याकडे 600 मावळे घेऊन तो बाजी प्रभू बांदल देशमुख, रायाजी बांदल, शिवाकाशीत त्याला म्हणत होता, महाराज मी सिद्दी जोहरला भेटायला चाललो आहे, अजून एक मी मरला असता तर मग मी अजून एक शिवाकाशीत होईल, असं म्हणलं होतं. त्या दिवशी शिवाजी महाराज इकडून गेले आणि शिवाकाशीत तिकडून गेले. शिवाकाशींनी सिद्दी जोहरला भेटला होता, त्याला ते सिद्दी जोहरनी त्याला टक ठार केले आणि छत्रपती शिवाजी महाराज तिथं घेऊन गेले. शिवाकाशींनी आत्मबलिदान दिले, म्हणजे ते बाजी प्रभू त्याला राजाला म्हणत होते, राजे तुम्ही विशाळगडापर्यंत जा, मावळे ते मुघल सैनिक येत आहे आणि त्यांच्याशी लढतोच मी, अजून एक बाजी होईल. शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावरून गेले. हेव्हा कळलं बाजी प्रभू रायाची बांदल देशमुख, बाजी प्रभू आपल्या मावळ्यांसोबत या सिद्दी जोहरच्या सैन्यात लढत होते. लढता त्यांना घाम येते आणि त्या दिवशी तोफेचा आवाज आला आणि त्या दिवशी बाजी प्रभूचा मृत्यू झाला आणि तिथं बसणार ते पावनखिंड नाव बदलून गोडखिंड असे नाव ठेवता आले. बरं ते गड आला पण सिंह गेला असं का म्हणलं जातंय? कारण की त्या दिवशी तानाजी मालुसरे पडला आणि त्या कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे नाव ठेवता आले. कशामुळे ठेवले ते? कारण की कोंढाणा जिंकला. आणि असं कोण म्हणलं की आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, कोण म्हणलं असं? तानाजी. त्यांचं पूर्ण आडनाव काय, त्यांचं पूर्ण नाव काय होतं? तानाजी मालुसरे. बरं. आणि त्याचा मामा होता शेलार मामा. कुणाचा? तानाजीचा मामा होता. तानाजी यांचा मामा होता असं म्हणायचं. यांचा मामा होता. हां. आणि अजून काय काय सांगता येईल तुला? बस झालं.